राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. शेवटी काल एकदाचा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. बडी देर कर दी सरकार आते आते. हा राजीनामा घ्यायला खूप उशीर झाला आणि विजयाचा उन्माद पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल की या विजयाच्या उन्मादामध्ये नीटचे विद्यार्थी कुठंच नव्हते. 35-40 वर्षाचे बाप्या सगळे या आंदोलनात सहभागी होते. या आंदोलनाचं यश अपयशाचं मूल्यमापन माझ्यापेक्षा खूप विद्वान लोक करतील, पण मला असं वाटतं की सरकारनं कुणाचा बळी दिला हे अजून ठरायचं. सकृत दर्शनी तरी धर्मेंद्र प्रधानचा बळी देऊन सरकारनं या आंदोलनाची धग तात्पुरती का होईना शमवलेली आहे आणि हे गरजेचं होतं. आता काही पत्रकार आहेत जे नेहमी सरकारच्या विरुद्ध बोलत असतात. त्यांचा तेवढाच धंदा, आणि विशेषतः जर भारतीय जनता पक्षाचं सरकार असलं तर त्यांना ते बोलल्याशिवाय त्यांचं काय जेवणच पचत नाही. ते बोलतातच. सरकार खरंच झुकलं आहे का हो? सरकार आहे, सरकार बापासारखं असतं. जर पोरगं घरातलं भांडण जर शेजाऱ्याच्या मदतीनं लढवू लागलं तर हुशार बाप काही काळ पोराचं ऐकतो आणि शेजाऱ्याची मदत बंद करतो. लक्षात घ्या, मोदीनं माघार घेतली, मोदी झुकले, मोदी वाकले, मोदीनं चूक लोकाशी पंगा घेतला, ही सगळी काल विशेषणं आपण सगळ्यांनी ऐकली असतील. पण एक लक्षात घ्या, हे आंदोलन जरी अभिजित दिपके हा मुखवटा असला तर याच्या मागं बऱ्याच शक्ती काम करत होत्या. एक साधं उदाहरण आहे, या आंदोलनामध्ये रोज 60 ते 8 लाख रुपये खर्च करून जेवण पुरवणारा जुनेद नावाचा मोबाईल दुरुस्त करणाऱ्याचं दुकान असलेल्या व्यक्तीवर काल उत्तर प्रदेश पोलिसांनी छापा घातला. याचं मासिक उत्पन्न 8-10 हजाराच्या वर नसेल. हा रोज 7 ते 8 लाख रुपये खर्च करत होता. बऱ्याच यूट्यूबर्सनं, बऱ्याच बातमीदारानं हे दाखवलेलं आहे की परदेशातून झोमॅटो आणि स्विगी काय त्याच्यावर ऑर्डर जात होत्या आणि ते जेवण तिथे येत होतं. म्हणजे हे आंदोलन पेटतं राहावं. खलिस्तानवादी पन्नूनं तर 9.5 कोटी रुपये जाहीर केले होते हे आंदोलन. आणि या आंदोलनामध्ये धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्यानंतर त्यांचा तो प्रवक्ता सौरभ दास आणि अभिजित दिपकेला पत्रकारांनी विचारलं, ज्या कारणामुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय त्याच कारणावरून तुम्ही पंजाबच्या शिक्षण मंत्र्याचा आणि कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेणार का? यांनी सरळ या प्रश्नाकडे कानाडोळा केला, उत्तर स्पष्ट दिलं नाही. म्हणजे यांची दुटप्पीपणा कसा आहे हे लक्षात आलं. यांना फक्त आणि फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे होता. जर नीटच्या प्रश्नाच्या गोंधळावून, खरं म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मोदी भक्त आणि मोदी विरोधक दोघंही मागत होते. दुर्दैव असं आहे की सरकारने मोदी विरोधकाशी चर्चा करून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला. खरं म्हणजे धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनाच्या 6 महिने अगोदरपासून होते. पण राजीनामा घेतला. मग हाच क्रायटेरिया तुम्ही पंजाबच्या शिक्षण मंत्र्याला का लावत नाही? काल आपचे एक नेते सोमनाथ भारती यांनी सांगितलं की पंजाबमध्ये पेपर फुटी झालीच नाही. मग टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेसनं जे छापलेलं वृत्त खोटं असेल तर आपण त्यांच्यावर कारवाई करावी. कर्नाटकमध्ये तो जो बंगारप्पा त्यांचा शिक्षण मंत्री, त्याच्या ह्याच्यात पेपर फुटी झाली. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे
म्हणजे आंदोलकाच्या तुम्ही मागण्या मान्य केल्याविषयी काही म्हणणं नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, ठीक आहे. ज्या दुर्दैवी विद्यार्थ्यांनी या सगळ्यामध्ये आत्महत्या केल्या त्या 20-21 विद्यार्थ्यांना सरकारनं मदत केली पाहिजे. सरकारनं ते आश्वासनसुद्धा दिलं आहे. पण तिसरी जी मागणी केली ही अत्यंत धोकेदायक आहे की ज्या समाजकंटकाने, ज्या उपद्रवी लोकांनी पोलिसावर हल्ला केला, पोलिसांना मारहाण केली, पेपर स्प्रे वापरला, महिला पत्रकारांचे अक्षरशः आबरूचे दिंडवडे काढले, या सगळ्यावरच्या जर केसेस वापस घेतल्या तर सरकार नावाची वस्तूच अस्तित्वात राहणार नाही आहे. आणि पोलिसांनी माफी मागावी ही जर मागणी काँग्रेस जनता पार्टी करते तर मग पंजाबमध्ये सुद्धा पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला, केरळमध्ये सुद्धा केला, तिथं काँग्रेस जनता पार्टीचं काय म्हणणं आहे? सरकार जर यांच्या या मागणी पुढं झुकलं तर उद्या पोलीसमध्ये कोण काम करेल? पोलीस कशामुळे क्षमा मागेल? अशा पद्धतीची अतिरेकी मागणी सरकारनं मान्य करू नये, नाहीतर सरकार नावाच्या वस्तूचा धाकच राहणार नाही. हे बऱ्याच जणांचं मत आहे, कोणी स्पष्ट बोलत नाही. कारण विजयाचा उन्मादच एवढा आहे की तुम्ही एक जरी शब्द विरोधात बोललात तर तुम्हाला विद्यार्थी द्रोही ठरवण्यात येतं. आणि याच वेळेस एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. तो जो विद्यार्थी दुबे नावाचा एक विद्यार्थी मुंबईत, तिनं हा प्रश्न मांडला की नीटच्या परीक्षेत आरक्षण पाहिजे कशाला? खरा प्रश्न आहे. आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, उद्या नीटच्या परीक्षेत आरक्षण नको याच्यावर देखील आंदोलन झालं तर आश्चर्य वाटायला नको. आणि ही मागणी पुढे येऊ शकते. परीक्षा पद्धतीत बदल व्हावा हे तर आम्ही विद्यार्थी असल्यापासून म्हणतोय. पेपर फुटी ही आजची समस्या नाही. जो शिरा ताणून ताणून समाजवादी पक्षाचा नेता अखिलेश यादव म्हणतो, अखिलेश यादव, कल्याण सिंग सरकारनं 1992 साली कॉपी विरोधी विधेयक आणलं होतं. आपले वडील ज्यावेळेस पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी ती विधेयक रद्द केलं. तो कायदा रद्द केला कारण समाजवादी पक्षाला पाठिंबा देणारे सगळे कॉपी करणारेच होते. आणि तुम्ही काय परीक्षा व्यवस्थेवर बोलताय? तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आणि काल तुम्ही पाहिला असेल एक असुरी आनंद अरविंद केजरीवालला झाला होता. कारण अरविंद केजरीवालचं प्रॉडक्टच आहे अभिजित दिपके. मला सांगा, नीटच्या परीक्षेमध्ये तुम्ही कोणत्या घोषणा देत आहेत? याचा नीटच्या परीक्षेशी काय संबंध होता? हा एक राजकीय अजेंडा होता. आणि त्याच वेळेस तुम्ही काल जर राहुल गांधीची पत्रकार परिषद पाहिली असेल तर राहुल गांधी एखादा शोक संदेश देतोय त्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेत होता. म्हणजे श्रेय कुणी घ्यायचं, श्रेयवादाची लढाई आता सुरू झालेली आहे. मोदी सरकारवर, हिंदुत्ववादी सरकारवर अंगावर जाताना हे सगळे मिळून गेले. राहुल गांधी, अखिलेश दुसऱ्या रस्त्याने गेले, बाकी दुसऱ्या रस्त्याने गेले. पण यश मिळाल्यावर या यशावून हे यश कुणाचं यांच्यात भांडणं सुरू झालेले आहेत. आज जरी हे दिसत असलं, आज जरी मोदी सरकार झुकलं असलं तरी मोदींनी एकदा लोकसभेत बोलताना एक शेर म्हणलेला आहे. जाता जाता तो मी शेर तुम्हाला ऐकवतो. तमाशा करने वालों को क्या खबर, तमाशा करने वालों को क्या खबर, हमने कितने तूफानों को पार कर दिया जलाया है. लक्षात घ्या, मोदी को समझना नामुमकिन है. धन्यवाद.